50 लिटर हातभट्टी दारू व 90 किलो गुळ पावडर जप्त। राज्य उत्पादन शुल्क विभागाची दमदार कामगिरी। राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी गुळवंची तांड्याच्या हद्दीत एका मोटरसायकलवरून वाहतूक होणारी 50 लिटर हातभट्टी दारू व 90 किलो गुळ पावडर जप्त केली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारू निर्मिती व विक्री ठिकाणांवर सातत्याने छापे टाकण्यात येत आहेत। शुक्रवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी निरीक्षक सुखदेव सिद्ध यांच्या पथकाने गुळवंची तांडा ते खेड रोडवर सापळा रचून संजय नामदेव राठोड वय 25 राहणार गुळवंची तांडा या इसमाला त्याच्या हिरो होंडा मोटरसायकल त्याचा क्रमांक MS13CG 9291 वरून रबरी ट्यूब मध्ये 50 लिटर हातभट्टी दारू व 3 प्लास्टिक पिशव्यांमध्ये 90 किलो गुळ पावडरची वाहतूक करताना पकडले। या कारवाईत आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याच्या ताब्यातून 67,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। याच पथकाने गुळवंची तांड्याच्या गोशाळेच्या पाठीमागे मोकळ्या जागेतील हातभट्टी अड्ड्यावर छापा टाकून आकाश राजेंद्र चव्हाण वय 23 या इसमाच्या ताब्यातून एक भट्टी बॅरल मधील 100 लिटर रसायन व 4 प्लास्टिक बॅरल मधील 800 लिटर रसायन व एका रबरी ट्यूब मधील 80 लिटर हातभट्टी दारू असा 42,100 रुपये किमतीचा हातभट्टी दारू बनवण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले। ही कारवाई प्रभारी निरीक्षक सुखदेव सिद्ध, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, जवान अनिल पांढरे, इस्माईल गोडीकट व प्रशांत इंगोले यांनी पार पाडली। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।